पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। वाल्मिक कराडला आता थोड्याच वेळामध्ये केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कराडवरती काल मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाईल। देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडच्या सहभागाचा ठपका ठेवत मकोकाच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मकोका दाखल झाल्यामुळे काल परळीमध्ये प्रचंड तणाव होता। कराड समर्थक हे अतिशय आक्रमक झाले होते। आज देखील परळीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। परिस्थिती काहीशी संवेदनशीलच आहे आणि म्हणूनच परळीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। थोड्याच वेळामध्ये केस कोर्टामध्ये आता वाल्मिक कराडला हजर करण्यात येईल आणि तो कोर्टाकडे रवाना झालाय। त्यामुळे अतिशय संवेदनशील अशा परिस्थितीमध्ये सध्या पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तितकाच योग्य पद्धतीने आहे। या सगळ्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाच्या ठरत आहेत, कारण दोन्ही बाजूने आंदोलनं पाहायला मिळत आहेत। धनंजय देशमुख जे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, तर त्यांनी मकोका लावण्यासाठी एक मोठं आंदोलन 2 दिवसापूर्वी केलं होतं आणि त्यानंतर काल परळीमध्ये आंदोलन पाहायला मिळालं ते वाल्मिक कराडच्या समर्थकांचं। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी परळीतनं आपल्याशी संवाद साधतायत। गोविंद, थोड्याच वेळामध्ये मकोका दाखल झाल्यानंतर आता वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाईल। आज नक्की कशा पद्धतीची सुनावणी होणार आहे? आज कोर्ट कुठल्या गोष्टींवरती निर्णय देणार आहे? पूर्वी आता दिवस या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सुनावणीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण ज्या मकोका कायद्याअंतर्गत वाल्मिक कराडवर कारवाई झाली आहे तो कायदा काय लागू झाला आहे? वाल्मिक कराड यांचा खरं तर खंडणीमध्ये यापूर्वी ते पोलिसांच्या ताब्यात आहेत, सीआयडीच्या ताब्यात आहेत। मात्र आता मकोका कायद्याअंतर्गत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा सहभाग या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कसा आहे हे कोर्टाला आधी सांगावं लागेल। यासाठी सीआयडी आधीच तयारी करत असते। स्वाभाविक आहे की आज वाल्मिक कराड यांचा रिमांड मागितला जाईल आणि रिमांड मागण्याआधी काही कारणं द्यावं लागतात, की जसं की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा कोणत्या पुराव्यांनी सहभाग सापडलेला आहे। यापूर्वी अनेक वेळा अनेक राजकीय नेत्यांनी त्याच्या कुटुंबियांनी जरी आरोप केलेला असला तरी पोलीस तथ्यावर काम करतात, तर ते कोणतं तथ्य कोर्टासमोर मांडतात, नेमका कुठल्या सबब मांडतात आणि ही सबब मांडल्यानंतरच कोर्ट वाल्मिक कराड यांना सीसीआर देईल का एमसीआर देईल हे कळेल। एक मात्र खरं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमके कुणाचे काय धागेदोरे होते, कोण कुणाच्या संपर्कात होतं, कुणाचा किती सहभाग होता, हे आजच्या सीआयडीच्या या भूमिकेतून आपल्याला समोर येऊ शकतं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। पूर्वी गोविंद, या सगळ्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवून असू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। थोड्याच वेळात वाल्मिक कराड केस कोर्टामध्ये हजर होईल आणि त्यानंतर पुढच्या रिमांडवरती आज सुनावणी होणार आहे आणि त्याचबरोबर या संदर्भातली कारणं कोणती आहेत, कोणत्या कारणांसाठी पुढची कोठडी मिळायला पाहिजे, रिमांड मिळायला पाहिजे, या संदर्भामध्ये युक्तिवाद केला जाईल एसआयटीच्या पथकाकडनं आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस असणार आहे संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भातला। दरम्यान परळीमध्ये आपण ही दृश्य पाहतोय, वाल्मिक कराड कोर्टाकडे रवाना होताना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।